दिस व्हिडिओ. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं पिरियॉडिक टेबलचे काही बेसिक्स पॉईंट काय आहेत ते बघितले. आता त्याच्या पुढचं आपण कंटिन्यू करू. काही पॉईंट आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो बनवला गेला आहे ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर. पूर्ण मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे, म्हणजे बनवला गेलेला आहे. बघा, मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज कम्प्लिटली बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर. हेनरी मोस्टली प्रूव्ड दॅट ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर असते काय ते बघूया आपण. ॲटॉमिक नंबर मीन्स number of proton present in a nucleus known as atomic number. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर ऑक्सिजनच्या वरती तुम्ही असं 8 बघाल. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम 13, क्लोरीन 17. हे जे वरचे जे दिलेले असतात, हायड्रोजन 1, कॅल्शियम 20, मे बी कॅल्शियम 20 असतं शायद, हायड्रोजन 1. हे जे वरती दिलेले जे तुम्हाला असतात ना, याला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि ॲटॉमिक मास नंबर मीन्स फॉर एक्झाम्पल इथे ते दिले होतं 16. ॲटॉमिक मास नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन plus neutron is a neutral particle, proton is a positively charged particle, electron is a negatively charged particle. Proton plus neutron is called as atomic mass number. आता हा जो नवीन पिरियॉडिक टेबल आहे त्याला म्हणतो आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज प्युअरली बेस्ड ऑन द ॲटॉमिक नंबर. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालीच असणार. मागच्या लेक्चरमध्ये आपण असं बघितलं होतं की तिथे म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पूर्ण 7 पिरियड आणि 18 ग्रुप्स आहेत म्हणून, बरोबर. 7 पिरियड आणि 18 ग्रुप्स आहेत. तर हे पिरियड आपल्याला काय सांगतात, पिरियॉडिक नंबर आपल्याला काय सांगतात. बघा, हा पहिला पिरियड आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 5वा, 6, 7 असे 7 पिरियड आहेत. ते पिरियॉडिक नंबर आपल्याला काय सांगतात. दिस पिरियॉडिक नंबर टेल अस द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेल किंवा ऑर्बिट, म्हणजे पर्टिक्युलर एलिमेंटमध्ये किती नंबर ऑफ ऑर्बिट आहे किंवा किती नंबर ऑफ शेल आहे असं ते आपल्याला दाखवतात. आता फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. बघा, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन घेतलं आपण. हायड्रोजनचं स्ट्रक्चर हे असं आहे. हायड्रोजनमध्ये फक्त एकच शेल आहे बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ ओनली 1 इलेक्ट्रॉन. बिकॉज 1 इलेक्ट्रॉनच कन्सिस्ट करतो ना तो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. त्याच्यानंतर ऑक्सिजन एक एक्झाम्पल घेऊया. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असतो. तर बघा, हे ऑक्सिजन हे पहिले तर 2 झाले. त्याच्यानंतर बाहेरच्या ऑर्बिटमध्ये येतील 6. 1, 2, 3, 4, 5, 6. हा झाला तुमचा ऑक्सिजन. इथे किती सबशेल झाल्या, पहिली ही एक शेल झाली, त्याच्यानंतरची ही बाहेरची झाली दुसरी शेल. आता याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच आहे. याच्यामध्ये 2, 8, 2 आणि 6 हे 2 आहे. हे 2 सबशेल झाल्या. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे आपलं ॲल्युमिनियम 13 असतं, बरोबर. ॲल्युमिनियम 13 असतं म्हणून ॲल्युमिनियम कसं येणार, 2, 8, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड लास्टली 3. 2, 8, 3. म्हणजे बेसिकली जर तुम्हाला समजायचं घ्यायला तर जसे जसे न्यू पिरियड येत असतात ना, विथ एव्हरी न्यू पिरियड 1 मोर शेल गेट्स ॲडेड. म्हणजे प्रत्येक याचं जर समजायचं झालं तर हायड्रोजनमध्ये 1 शेल आहे कारण तो पहिल्या पिरियडमध्ये बिलॉंग करतो. जसं जर तुम्ही लिथियम किंवा बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन किंवा निऑन जर मध्ये बघायला गेले. आता मी तुम्हाला ऑक्सिजनचं एक्झाम्पल दिलं. हा 2nd नंबरच्या पिरियडला बिलॉंग करतो. बघा, ऑक्सिजन बिलॉंगिंग टू 2nd पिरियड. दॅट इज व्हाय इथे बघा 2 सबशेल आल्या. हायड्रोजन बिलॉंग्स टू पिरियड, इट बिलॉंग्स 1st पिरियड, बरोबर आहे.
म्हणून इथे फक्त एकच सबशेल तुम्हाला पाहायला मिळेल. इट ऑक्सिजन एक्झाम्पल घेतलं आपण ऑक्सिजनचा, ऑक्सिजन बिलॉंग्स टू सेकंड पिरियड, बरोबर ना. म्हणून तिथे किती आहे, इथे 2 सबशेल झाल्या, बरोबर ना. आता हे तुम्ही म्हणाल की तुम्ही हे इथे 2 आणि 6 का घेतलं, ते आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. IUPACकडनं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचे रूल तुम्ही नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील, तसं आपण पुढे शिकू. आता जसंच आपण घेतलं एक ॲल्युमिनियमचं एक्झाम्पल बघा. ॲल्युमिनियमचं एक्झाम्पल घेतलं, ॲल्युमिनियम बिलॉंग्स टू बघा 1 2 3 थर्ड पिरियड आहे, बरोबर. थर्ड पिरियड म्हणून किती सबशेल आल्या, थर्ड पिरियड आहे म्हणून 1 2 3, बरोबर आहे. कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असणार, नो डाऊट. हे अशा प्रकारे करायचं असतं. आता आपण पिरियडचा सिग्निफिकन्स बघितलं की म्हणजे जसं जसं आपण पिरियड खाली येत जातो तसे नंबर ऑफ सबशेल ॲड होत जातात. हायड्रोजन 1 वर आहे. आपण तसंच ऑक्सिजनचं एक्झाम्पल बघितलं तर सेकंड पिरियडमध्ये आहे म्हणून त्याच्यामध्ये 2 सबशेल आहे, ॲल्युमिनियममध्ये 3. तर मी तुम्हाला एक जनरली आस्क करतो की तुम्ही मला सांगा, तुम्ही विचार करा, जर आपण एक्झाम्पल घेतलं सीझियमचं, इफ वी टेक ॲन एक्झाम्पल ऑफ सीझियम, तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ सबशेल्स असू शकतात. तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बघावं लागेल की कितव्या पिरियडमध्ये तो बिलॉंग करतो. इट बिलॉंग्स टू 6 पिरियड, म्हणजे त्याच्यामध्ये किती असल्या पाहिजे, 6 सबशेल. म्हणजे अशा 1 2 3 4 5 6 अशा 6 सबशेल त्याच्यामध्ये येणार. कशामध्ये, सीझियममध्ये. तसं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता हे सेलेनियम और सल्फर जर एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये 3 सबशेल येणार. इकडे जर आले तुम्ही हॉफनियम. आता बेरियम तुम्हाला माहिती आहे, बेरियम बघा, बेरियममध्ये पण 6 येणार. कॅल्शियम म्हणजे चुना, कॅल्शियम CaCO3 राहते त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ते येणार चौथ्याला, 4 सबशेल येणार त्याच्यामध्ये. तसं जर आपण बघूया ग्रुपचं सिग्निफिकन्स काय आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडलाच असणार की हे पर्टिक्युलर इलेमेंट हे पर्टिक्युलर ग्रुप्समध्येच का अरेंज केलेलं आहे. आता याच्यासाठी एक तुम्हाला मी एक्झाम्पल, जर तुम्ही मार्केटमध्ये गेले, कोणत्या ग्रॉसरीमध्ये गेले, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन असतात. फूड स्टोअरचं वेगळं, चॉकलेटचं वेगळं, असं खाण्याचं वेगळं, म्हणजे भाजीपाल्याचं वेगळं असतं. असं कपड्याच्या दुकानामध्ये गेलं, कपड्यांचे पण विविध टाईप्सचे कपडे वेगवेगळ्या ठिकाणीच अरेंज केलेले असतात. बिकॉज देअर प्रॉपर्टीज, त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार अरेंज केलेले असतात. आता इथे सुद्धा हे ग्रुप्स जे आहेत ना बघा, तर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वेगवेगळे इलेमेंट अरेंज करण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. सेम केमिकल प्रॉपर्टीज ज्या इलेमेंट शो करतात ते एकाच याच्यामध्ये अरेंज केलेले आहेत. जसं तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो आपण, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्शियम. आता त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज पण आहेत. बघा, जर तुम्ही प्रत्येकाचं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन बघायला गेले, पहिले आपण फिजिकल प्रॉपर्टी बघून घेऊया. एक्सेप्ट हायड्रोजनला जर सोडलं तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम अँड रुबिडियम हे फिजिकल प्रॉपर्टीजने जर तुम्ही बघायला गेले तर दे आर सॉफ्ट, म्हणजे ते कट करू शकता आपण, आपल्या चाकूने कट केलं जाऊ शकते, म्हणजे ते खूप सॉफ्ट इन नेचर आहे. जर केमिकल प्रॉपर्टीज बघायचं झालं तर त्यांच्या ज्या व्हॅलेन्सी आहे बघा, आपण इथे बघूया इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघूया. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्शियम. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येईल 1s1 किंवा 1s1. याचं येईल 2,1, याचं येईल 2,8,1, याचं येईल 2,8,8,1, याचं येईल 2,8,8,18,1, याचं येणार 2,8,8,18, 32,1 असं काहीतरी येणार. बघा, जर तुम्ही नोटीस कराल तर प्रत्येकमध्ये 1 1 1. बघा, हे प्रत्येकच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनमध्ये शेवटचा जो इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो आहे तो काय आहे, 1 आहे. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, व्हॅलेन्सी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन दी आउटरमोस्ट शेल. म्हणजे जर शेवटच्या त्या कक्षामध्ये, आता इथे बघितलं आपण, ही शेवटचीच कक्षा झाली ना हायड्रोजनसाठी, फक्त कारण एकच कक्षा आहे. आता जर तुम्ही ॲल्युमिनियमचं एक्झाम्पल घ्यायला बघितलं तर फर्स्ट शेलमध्ये त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहे,
इन सेकंड शेल त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन फिरत आहेत आणि जी लास्ट शेल आहे ना त्याच्यामध्ये 3 आहे. म्हणून ॲल्युमिनियम जेव्हा पण बघसाल तुम्ही, ॲल्युमिनियम हा +3 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे +3 व्हॅलेन्सी शो करेल. आता जर ऑक्सिजनमध्ये बघायला गेले तर किती आहे 6, पण हा त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्याकडून 2 इलेक्ट्रॉन उधार घेईल आणि ते त्याचं ऑक्टेट कंप्लीट करेल. म्हणून त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किंवा त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती पाहिजे, 2 पाहिजे ना, 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन घेतो दुसऱ्याकडनं. हे तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये येईल, त्यालाच म्हणतात आपण व्हॅलेन्सी. आता इथे ना आउटर मोस्ट शेलमध्ये कोणता कॉमन इलेक्ट्रॉन आहे, फक्त हायड्रोजनमध्ये 1 आहे, लिथियममध्ये 1, सोडियममध्ये 1, पोटॅशियममध्ये 1, रुबिडियममध्ये पण 1 आणि सीझियममध्ये पण 1. म्हणजे शेवटचा कॉमन एलिमेंट जो असतो ना त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्सी किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतात ना, ह्या ज्या ग्रुपमध्ये आपण अरेंज केलेल्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज डिपेंड्स अपॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे केमिकल प्रॉपर्टी ह्या प्युअरली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरच डिपेंड करतात. दॅट इज व्हाय दे आर इन अ सेम ग्रुप. म्हणूनच काय आहे, ते सेम ग्रुपमध्ये बिलॉंग करतात. बघा हायड्रोजनचं पण आउटर मोस्ट शेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे, लिथियममध्ये पण 1 आहे, सोडियममध्ये पण 1 आहे, पोटॅशियममध्ये पण आपण बघितलं 1 आहे. त्याच्यामुळेच त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या एकाच ग्रुपमध्ये बिलॉंग करतात. लेट अस टेक द एक्झाम्पल ऑफ ग्रुप सेकंड. ग्रुप सेकंडमध्ये आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम हे ग्रुप सेकंडचे एलिमेंट आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम हे ग्रुप सेकंड एलिमेंट आहे. आता त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण लिहून घेतलं आहे. बघा जर तुम्ही नोटीस कराल तर त्याच्यामध्ये सगळे याच्यामध्ये 2 इलेमेंट नाही, 2 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलमध्ये. बघा ही पहिली शेल झाली. कारण आता तुम्हाला हे परत एकदा आपण क्रॉस चेक करायचं की आपण जे शिकलो ते बरोबर आहे का. बघा बेरिलियम बिलॉंग्स टू सेकंड ग्रुप, म्हणून इथे आपल्या 2 सबशेल आल्या, 2 सबशेल बरोबर. त्याच्यानंतर बेरिलियमच्या नंतर मॅग्नेशियम इट इज इन 3rd, कॅल्शियम इन 4th. मॅग्नेशियममध्ये 3 आहे का बघा, मॅग्नेशियममध्ये 1, 2, 3. इथे 3 सबशेल आल्या. म्हणजे आपण जे शिकतोय ते आपण क्रॉस चेक करत जायचं आपलं. कॅल्शियममध्ये 4 आहेत का बघा, चौथ्या ग्रुपमध्ये बिलॉंग करतो का तो, चौथ्या पिरियडमध्ये जर बिलॉंग करत असेल तर त्याची काय झाली ते सबशेलच्यामध्ये 4 सबशेल असतील. बघा 1, 2, 3, 4 याच्यामध्ये 4. स्ट्रॉन्टियममध्ये 5, कारण तो 5व्या पिरियड मला स्ट्रॉन्टियम बिलॉंग करतो म्हणून त्याच्यामध्ये 5 सबशेल आहेत. आता इथे जर तुम्ही बघायला गेले तर प्रत्येक आउटर मोस्ट सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन हे काय आहे, आउटर शेलमध्ये सगळ्यांमध्ये कॉमन आहे. म्हणून यालाच आपण म्हणजे ग्रुप सेकंडची जर व्हॅलेन्सी म्हणायला झाली तर ती व्हॅलेन्सी होईल व्हॅलेन्सी ऑफ ग्रुप सेकंड. ग्रुप 2 इज 1. ग्रुप 2ची व्हॅलेन्सी काय आहे 1 म्हणून आपण ग्रुप 2ची व्हॅलेन्सी इज 2. ग्रुप 1ची व्हॅलेन्सी 1 आहे. तसंच प्रत्येकाची व्हॅलेन्सी वेगवेगळी असते बरोबर ना. आता मला असं वाटतं की तुमचा व्हॅलेन्सीचा पण थोडासा कन्सेप्ट क्लिअर झाला असणार आणि हे इलेमेंट पर्टिक्युलर पिरियडमध्येच किंवा पर्टिक्युलर ग्रुप्समध्येच का अरेंज केलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला कळलेलं असणार. आता तसंच एक सांगायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही काही इलेमेंट बघू शकतात. बघा जनरली तुम्हाला शो होणार जे पूर्ण जे व्हाईट ज्यांचं बॅकग्राऊंड व्हाईट आहे जे तुम्ही बघू शकता ते सर्व मेटल आहेत. आता बघा तुम्ही इकडे थोडं ब्राऊन हे बघा, हे जे डार्कवाले दिसत आहेत ना हे डार्क कलरवाले जे आहेत ना त्यांना आपण मेटॅलॉइड्स म्हणतो. आणि जे ज्यांचं बॅकग्राऊंड सर्व पुरं पांढरं आहेत ना त्याला आपण काय म्हणतो, मेटल म्हणतो, जनरली मेटल म्हणतो. आता बघा तुम्ही इकडे बघू शकतात याच्यामध्ये काहीतरी शेवटी जे त्याचं बॅकग्राऊंड थोडं ब्राऊन बघताय ना त्याला आपण नॉन मेटल म्हणतो. हे तुम्ही समजू शकता. बघा इथे पण दिलेलं आहे मेटॅलॉइड्स, नॉन मेटल ओळखण्याचं. ते जे पूर्ण जे व्हाईट आहे त्याला आपण मेटल म्हणू शकतो. मेटॅलॉइड्स आणि नॉन मेटल्स हे याच्यावरून आपण ओळखू शकता. थँक्यू.